पुण्याच्या विजयाचे शिल्पकार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री आहेत अभिनंदन तुमचं. आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय शुभेच्छांचा त्यांना. नेमकाच आपण हे लाईव्ह सुरू करत दिलेली असतानाच ताकद आहे, त्यामुळे हे सगळं शक्य आहे. दुसरं काही नाही. मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छांचा फोन आलाय. जवळपास 90 जागांच्या पुढे ट्रेंड गेलेले 100 पार करू आम्ही असं भाऊ, आपण मोहोळ दिसतंय, सातत्यानं तर सांगत होते ते, आणि 100 प्रत्यक्षात पैकी तसंच 100 दिसतंय. होताना दिसतंय. आणि म्हणजे जागा आपण ज्या आहेत त्या 120 100च्या पुढे करणार गेल्या. भाऊ, 100% होईल भाऊ. हो भाऊ, तुमचं अभिनंदन भाऊ, तुमचं. हो हो हो. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. तुम्ही ऐकताय, मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता. या शुभेच्छा त्यांना देण्यात आल्यात. 100 पेक्षा जास्त जागा येतील असा दावा ते सतत करत होते. पहिली प्रतिक्रिया काय आहे भाजपच्या विजयावरती, जे ट्रेंड्स आहेत त्याच्यावर? मला वाटतं मी म्हणालो की तसंच पुणेकरांचा आमच्यावरती जो विश्वास आहे तो पुन्हा एकदा त्यांनी व्यक्त केलाय. आणि बघा, निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराच्या काळात मी म्हणत होतो की भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला आम्ही कुठलीही निवडणूक लढू, देवेंद्रजी नेहमी म्हणायचे की आम्ही एकाच मुद्द्यावरती निवडणूक लढतो, तो म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर, कामाच्या मुद्द्यावरती. त्यामुळे मी सातत्यानं हे सांगत होतो की आम्ही खूप मागच्या मोदीजींच्या 11 वर्षाच्या काळात, देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या सगळ्या कार्यकाळात आणि 5 वर्ष महापालिकेचं, म्हणून आम्ही खूप काम केलं. त्यामुळे लोकांना काम पाहिजे, काम दिसतंय आणि पुढे काय करणार हे लोकांना आम्ही सांगतोय. पुढे संकल्पपत्र ठेवलंय. त्यामुळे लोक कामाला आणि विकासाला मत देतात. हा माझा जो काही विश्वास होता ना, तो पुणेकरांनी मला असं वाटतं मतपेटीतून व्यक्त केलाय. आणि म्हणून मी म्हणतो 120, 125, तर तुम्हीच लोक किंवा विरोधक म्हणायचे नाही नाही कसं शक्य 120 आमचा महापौर होणार आहे. तर मला असं वाटतं की पुणेकरांनी दाखवून दिलं की पुणेकर हे सुजाण आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत आणि पुणेकर जे पुण्याच्या भविष्याला आणि विकासाला मत देतात ते दिलं. आणि म्हणून मला आत्ताही वाटतं, आजचे जे कल पाहतोय आपण त्याच्यानं मला आत्ताही वाटतं आपण 120च्या आसपास आम्ही नक्कीच. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आता वर्षावरून, काय म्हणाले? त्यांनी सुद्धा हा सगळा जो काही एकूण कल पाहतायत त्यामुळे त्यांनी तो जाणून घेतला आणि अभिनंदनही केलं. खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही, कारण त्यांच्या नेतृत्वातच ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ती आम्हाला मिळते. आणि ती एक ऊर्जा आहे आमच्या नेत्याची, ती आमच्यामध्ये, ती त्याच्याच माध्यमातून आम्ही काम करतो. त्यामुळे एक पुण्याचं विजन घेऊन, म्हणजे ते जेव्हा जेव्हा पुण्यात येतात पुण्याच्या भविष्यावर बोलतात. हे पुणेकरांनी पाहिलंय. 50 वर्षाचं पुणे कसं असेल, जीसीसीचं कॅपिटल बनवायचं आहे, त्यानंतर नॉन कॅपिटल सिटी आहे, त्याच्यानंतर परत भुयारी मार्गाचं एक मोठं नेटवर्क 54 किलोमीटरचं करणार आहे. पुण्याचा विकास भविष्यामध्ये कसा असणार ह्याचं एक विजन असणारा नेता म्हणजे देवेंद्रजी. आणि हे पुणेकरांनी पाहिलं की यांच्या नेतृत्वातच पुणे सुरक्षित आहे, पुण्याचा विकास आहे, पुण्याचं भविष्य आहे. मोदीजींच्या सरकारच्या काळात आणि भविष्यात खूप काही कामं मेट्रो सहित होत आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्यातनंच हा विजय दिसतो. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. मला एक कौतुक मला खूप आवर्जून निश्चितपणे करायचं की 2000 पेक्षा जास्त उमेदवाराचे इच्छुक अर्ज आमच्याकडे होते आणि आम्ही शेवटी एकालाच कुणाला ते संधी देतो आणि जेमतेम 165 लोकांना आरपीआयच्या 8 जागा सोडल्या तर आम्ही संधी देऊ शकलो. पण माझ्या पक्षात कुठेच बंडखोरी झाली नाही. मला याचा खूप अभिमान वाटतो. आमचे प्रत्येक कार्यकर्ता, सिटिंग नगरसेवक 30-35च्या वरती ज्यांना खरं तर पक्षांनी संधी नाही दिली, पण सगळ्यांनी 2-4 लोक गेली पक्ष सोडून, पण बाकी लोकांनी पूर्णपणे, जे शेवटी एक संस्कार म्हणतात ना कार्यकर्ते, तो इथं दिसून येतो. त्यामुळे सगळ्यांनी खूप, या मंडळींनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकद लावली, एकत्रित सगळ्यांनी काम केल्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या विजयाकडे आम्ही चाललोय. तुमच्या नेतृत्वाचा सुद्धा कस लागला या सगळ्यामध्ये. तुमच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह होतं. निवडणूक प्रभारी होते तुम्ही. समोरून दादा विरुद्ध अण्णा अशी ही लढत सुरू झालेली होती. आता काय म्हणायचं, अण्णांनी जे पैलवान आहेत त्यांनी धोबी पछाड दिलाय आणि अजितदादा चिटपट झाले. मी अगोदरही फार काही अग्रेसिव्ह कधीच बोललो नाही. मला आत्ताही काही हा फील माझा नाही. शेवटी मी माझ्या पक्षाचा विचार करतो. भारतीय जनता पार्टी जिंकतीये. पुणेकरांनी विश्वास व्यक्त केला भाजपवरती, मोदीजींच्या नेतृत्वावरती आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला, हे मी म्हणेन. त्यामुळे मला वैयक्तिक नाही, हे सामूहिक सगळं यश आहे असं मी मानतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या नेतृत्वावरही शिक्कामोर्तब झालं. खरं तुमची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती या सगळ्यामध्ये आणि बारीक बारीक चर्चा सुरू होत्या अनेक ठिकाणी. तुम्हाला सुद्धा भाजपा अंतर्गत जे काही नवीन गट होते किंवा तुम्ही नव्यानं तुमच्याकडे नेतृत्व आल्यामुळे भाजपमधला एक गट नाराज होता, तो तुमच्या विरोधामध्ये कुरघोड्या करतोय असं सतत दिसून येत होतं. निकालानंतर या सगळ्या तुमच्या आप्तस्वकीय विरोधकांना काय संदेश द्याल? नाही, मला वाटतं की आम्ही सगळे एका लाईनवरती काम करतो. तर माझ्या पक्षात मला कधीच असं जाणवलं नाही. मी असेल, चंद्रकांत दादा असेल, आमचे सगळे आमदार असतील, आमच्या आमदार माधुताई, मंत्री, हे सगळ्यांनी आम्ही एका लाईनवरती काम केलं. मला नाही वाटत की असं कुठं आमच्यात होतं. ठीक आहे, आता बाहेरनं पाहताना माणूस काय पाहतो हे मला माहित नाही. त्यामुळे मला वाटतं की असं काय आम्ही आमच्यातही नव्हतं.
विरोधकांनी खूप या संघर्षात तुमच्या सुद्धा निकटवर्तीयांची तिकीटं कापली गेली, जे तुमचे नातेवाईक आहेत असं सांगून तिकीटं कापली गेली, ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं होतं, ते केवळ तुमच्या बरोबर आहेत म्हणून त्यांची तिकीटं कापली गेली, हे सुद्धा या कुरघोड्यांमध्ये घडलं, जे उघड आहे. तुम्हाला जरी वाटत नसलं तरी ते स्पष्ट दिसतंय. नाही, शेवटी पक्षानं जो काही वर्ण आदेश आला, जो नियम लावला, तो मलाही लागू होतो. त्यामुळे तो पक्षाचा आदेश मानायचा असतो. मी कार्यकर्ता संघटनेतला आहे, मी असं वर्ण खाली नाही आलो, खालनं वर आलं. तेव्हा मी संघटनेचा कार्यकर्ता, मी संघटनेचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला जे सांगितलं ते केलंच पाहिजे. मला असं वाटतं की पक्षात माझं सगळं व्यवस्थित चाललं होतं. हा, समोरनं खूप वैयक्तिक पातळीवरती, खालच्या पातळीवरती जाऊन राष्ट्रवादीचे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म होते, त्यानंतर स्वतः पालकमंत्र्यांचे काही वक्तव्य होती, मला असं वाटतं की मी त्या लाईनवर कधी गेलो नाही. मी लोकसभेला सुद्धा मी पाहिलं असेल, मी वैयक्तिक कुणाच्यावरती कधी टीका केली नाही. मला असं वाटतं पुणेकरांना हेच हवं असतं की तुम्ही विकासावर बोला, तुम्ही कामावर बोला. तुमच्यातली भांडणं तुम्ही नंतर लढा, तुम्ही एकमेकाच्या घरी जाऊन भांडत बसा एकमेकाशी, पण इथं पुण्याचं बोला, इथं विकासाचं बोला, हे पुणेकरांना हवं असतं. आणि आम्ही कायम त्याच लाईनवरती राहिलो आणि मला असं वाटतं पुणेकरांनी त्यालाच पसंती दिली. बरं, आता तुम्ही म्हणजे किती आनंद झाला आणि या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? मला असं वाटतं की खूप म्हणजे आनंद तर खूप आहे की एक मोठा विजय आहे. आणि माझं नेतृत्व आहे, मी म्हणाल तसं देवेंजींच्या नेतृत्वातच आम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलोय. त्यामुळं अगदी प्रत्येक प्रभाग वाईज त्यांना माहिती होतं उमेदवार कोण आहे, कुठला भाग, इथपर्यंत देवेंजींचा अभ्यास होता. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी खूप सामूहिक प्रयत्न सगळ्यांनी केले. आमची सगळी टीम कामाला लागली, कार्यकर्त्यांची, आणि महत्वाचं पुणेकरांचा विश्वास, या सगळ्याला मी या विजयाचं श्रेय देईन. बरं, शुभेच्छा तुम्हाला, पुन्हा एकदा अभिनंदन. मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री होते. या सगळ्या भाजपच्या एकूण पहिले ट्रेंड्स जे आलेले आहेत, या ट्रेंड्सचे खरे क्रेडिट जे आहेत या निवडणुकीत त्यांची सुद्धा मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती निवडणूक प्रभारी म्हणून, किंवा त्यांच्या पुण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक जी आहे ती लढली गेली. विश्वास त्यांना होता 100पेक्षा जास्त जागा आहेत तिथे, सतत 115 125 पर्यंत दावा करत होते. आम्ही खासगी गप्पांमध्ये या त्यांचा हा आत्मविश्वास जो आहे त्याला हसण्यावरती नेत होतो. मात्र प्रत्यक्षात जो निकाल आलाय तो निकाल त्यांच्या म्हणण्यानुसार जाताना दिसतोय, जे ट्रेंड्स आहेत ते त्यांच्या म्हणण्यानुसार दिसत आहेत. त्याच्यामुळे एक नक्की झालं, भाजपचा पुण्यातला नवा चेहरा, नवा नेता हा मुरलीधर मोहोळांच्या रूपाने त्यांना गवसलाय. या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं तरी ते स्पष्ट होते. त्यांच्यावर जी जबाबदारी टाकलेली होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण पार पाडली. या निवडणुकीत अजितदादा विरुद्ध मुरली अण्णा असा जो सामना होता, या सामन्यामध्ये तुर्तास तरी मुरली अण्णांनी दादांना धोबीपछाड दिलेला दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.